गेटवे येथे घडलेल्या बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रातील बोटिंग सुविधा उपलब्ध असलेल्या सर्व तलावांवर आवश्यक त्या सुरक्षिततेची खबरदारी घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत। ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात एकूण 35 तलाव आहेत। त्यापैकी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव, उपवन तलाव आणि आंबे घोसाळे या ठिकाणी नागरिकांच्या मनोरंजनासाठी पॅडल बोट आणि मशीन बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। मासुंदा तलाव येथे 35 पॅडल बोट आणि 2 मशीन बोट, उपवन तलाव येथे 16 पॅडल बोट आणि 1 मशीन बोट, तर आंबे घोसाळे तलाव येथे 4 पॅडल बोट आणि 1 मशीन बोट उपलब्ध आहे। या कामी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे। बोटिंगसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात। तसंच बोटिंगसाठी जाताना प्रत्येक नागरिकास सेफ्टी जॅकेट परिधान करण्याची सक्ती करावी। जे नागरिक याला विरोध करतील त्यांना बोटिंग करण्यास देऊ नये असे आदेशही महापालिका प्रशासनाने दिले आहेत। तसंच बोटीमध्ये बुयॉस रिंग रोप सेफ्टी जॅकेट ठेवणं याबाबतच्या सूचनाही संबंधित ठेकेदारांना देण्यात आल्यात। आज पर्यावरण विभागाच्या उपायुक्त डॉ. पद्मश्री बेनाडे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी बोटिंग सुविधा उपलब्ध असलेल्या तिन्ही तलावांना भेट देऊन सर्व गोष्टींचा आढावा घेतला। तसंच बोटिंग संदर्भात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये अशाही सूचना संबंधितांना देण्यात आल्यात। महापालिकेमार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचं बोटिंगसाठी येणाऱ्या नागरिकांनी पालन करावं असंही आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे।